स्टुडंट्स, पहा विद्यार्थिनींनो, आज आपण 6व्या वर्गामध्ये चॅप्टर नंबर 2 अँगल्स याबद्दल माहिती पाहूया. तसं विद्यार्थिनींनो, आपण वर्ग 5वी मध्ये सुद्धा अँगल्स शिकलो आहेत आणि त्या दृष्टिकोनातून थोडी बहुत आपण 5व्या वर्गातली एक ओळख करून घेऊ, म्हणजे रिव्हिजनच्या स्वरूपात. लेट्स रिकॉल. नाउ लुक ॲट द ब्लॅकबोर्ड. These are the three pictures. First is watch, second is scissor and third is bird. असे तुम्हाला 3 चित्र या ठिकाणी दिलेले आहेत. आता हा पहिली जी वॉच आहे याच्यामध्ये हे 2 हँड दिलेले आहेत. हा शॉर्ट हँड आहे, हा बिग हँड आहे. या शॉर्ट हँड आणि बिग हँड मुळे या ठिकाणी बनलेला आहे एक अँगल. हा अँगल कोणत्या प्रकारचा आहे हे आपण 5व्या वर्गात बघितलेला आहे. हा अँगल आहे. आपण जर पहिल्यांदा हा अँगल कसा ओळखायचा, पहिल्यांदा याचं जर माप आपण प्रोटेक्टरच्या सहाय्याने जर मोजलं तर आपल्या असं लक्षात येते की हे माप जे आहे हे ग्रेटर दॅन 90 डिग्री अँड लेस दॅन 180 डिग्री मध्ये येते. आणि म्हणून या अँगलला म्हणतो आपण अँड ऑब्ट्यूज अँगल. अँड ऑब्ट्यूज अँगल म्हणजे आपण याला म्हणतो विशाल कोन. कारण इट इज अ ग्रेटर दॅन 90 डिग्री अँड लेस दॅन 180 डिग्री. सो इट कॉल्ड अन ऑब्ट्यूज अँगल. आता या ठिकाणी असलेल्या अँगलला जर आपण प्रोटेक्टरच्या सहाय्याने मोजलं, या ठिकाणी प्रोटेक्टर ठेवलं आणि पाहिलं तर आपल्या असं लक्षात येते का इट इज अ 90 डिग्री. इट इज अ 90 डिग्री अँगल. मग आता या ठिकाणच्या अँगलला जर हे 90 डिग्री असेल तर आपण तो अँगल कोणता म्हणतो, इट इज अ राईट अँगल. याला काय म्हणतो आपण, राईट अँगल. राईट अँगल इज अ 90 डिग्री. राईट अँगल इज अ 90 डिग्री. द मेजरमेंट ऑफ द राईट अँगल इज अ 90 डिग्री. सो इट इज अ राईट अँगल. नंतर आपण या बोर्डच्या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी या बीक मध्ये तुम्हाला असं दिसते की त्याच्या बीक मध्ये एक फिश त्यांनी पकडलेला आहे आणि त्याच्यामुळं त्या फिश पकडल्यामुळं या बीक मध्ये जे काही हे अँगल झालेला आहे, हा जो अँगल झालेला आहे, हा अँगल तुम्हाला असं लक्षात येते की हा अँगल जर आपण प्रोटेक्टरच्या सहाय्याने जर मोजला तर आपल्याला हा 0 पेक्षा मोठा दिसतो आणि 90 डिग्री पेक्षा कमी दिसतो. जेव्हा 0 डिग्री पेक्षा मोठा आणि 90 डिग्री पेक्षा कमी असेल त्या अँगलला आपण म्हणतो अन ॲक्यूट अँगल. म्हणजे या ठिकाणी आपण जर हे मोजलं तर कदाचित हा आपल्याला 30 डिग्रीचा असू शकतो, 40 डिग्रीचा असू शकतो, 50 डिग्रीचा असू शकतो. म्हणजेच 90 डिग्रीच्या आत असेल तर त्याला म्हणतात अन ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल इज ग्रेटर दॅन 0 डिग्री and less than 90 degree. Less than 90 degree. So it is an acute angle. Do you understand? मुलींनो, या ठिकाणी मुद्दामून एक टेबल दिलेला आहे. हा टेबल सुद्धा आपण 5व्या वर्गात बघितलेला आहे. हा टेबल कशासाठी आहे तर आपल्याला दिलेल्या या अँगलच्या संपूर्ण घटकांची आपल्याला माहिती आहे की नाही, ओळख आहे की नाही, किंवा आपल्याला त्याची माहिती आता रिव्हिजनच्या स्वरूपात करून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्हाला अँगलचे हे पूर्ण रकाने दिलेले आहे. या ठिकाणी नेम ऑफ द अँगल आहे, व्हर्टेक्स ऑफ द अँगल आहे, आर्म्स ऑफ द अँगल आहे. नेम ऑफ द अँगल्स म्हणजे काय, कोणाची नाव. व्हर्टेक्स ऑफ द अँगल म्हणजे काय, कोणाचा शिरोबिंदू. आणि आर्म्स ऑफ द अँगल म्हणजे काय, कोणांच्या बाजू. मुलींनो, या ठिकाणी एक फिगर दिलेली आहे. हे दुसरी फिगर आणि हे तिसरी फिगर. या फिगरमध्ये ही अँगलची फिगर आहे. या अँगलच्या फिगर याच्या आधारावर आपल्याला या तिन्ही बाबींची माहिती बघायची आहे. पहिल्यांदा नेम ऑफ द अँगल. या दिलेल्या फिगरचं, या कोणाचं नाव काय. इट इज अ अँगल, बट व्हॉट्स द नेम ऑफ धिस फिगर. या फिगरचं नाव काय किंवा या अँगलचं नाव काय, तर याला म्हणताना अशा पद्धतीचा अँगलचा साईन करायचा आहे. इट इज अ साईन ऑफ अ अँगल. हा कोणाचं चिन्ह आहे. आणि मग याला आपल्याला अँगल साईनच्या नंतर या अँगलचं नाव सांगायचं आहे. तेव्हा आपण कसं म्हणू, अँगल PYR. अँगल PYR. किंवा आपण याला असे म्हणू शकतो अँगल RYP. अशा पद्धतीने आपण त्याला म्हणू शकतो.
त्यानंतर या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे की व्हर्टेक्स ऑफ द अँगल, या अँगलचा आपल्याला व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू, व्हर्टेक्स किंवा शिरोबिंदू हे कशाला म्हणतात अँगल, की ज्या बिंदूवर कोन काढलेला आहे त्याला आपण व्हर्टेक्स म्हणतो. मग आता या ठिकाणी व्हर्टेक्स ऑफ द अँगल कशावर आहे, अँगल वायवर, म्हणून या ठिकाणी पॉइंट वाय इज द व्हर्टेक्स ऑफ द गिवन अँगल PYR, गिवन अँगल PYR. अशा प्रकारे PYR चा हा वाय बिंदू व्हर्टेक्स आहे. काय हा व्हर्टेक्स. त्यानंतरचं आर्म्स ऑफ द अँगल, आर्म्स ऑफ द अँगल म्हणजे काय, कोणांच्या बाजू, कोणांच्या बाजू. आता कोणाच्या बाजू म्हटल्यानंतर या ठिकाणी हा जो अँगल दिसून राहिला आहे, या अँगलच्या बाजू ही एक आहे रे YP अँड रे YR, किंवा आपण याला असे म्हणू शकतो साइड YP अँड साइड YR, साइड YR. दिस टू साइड्स आर आर्म्स ऑफ द गिव्हन अँगल. मुलींनो, आता ही दुसरी फिगर दिलेली आहे. या दुसऱ्या फिगरमध्ये तुमच्या असं लक्षात येईल की या ठिकाणी नेम ऑफ द अँगल, आता इथं नेम ऑफ द अँगल तुम्हाला माहित असला पाहिजे. हा सांगा, या ठिकाणचा नेम ऑफ द अँगल काय होईल, मग अँगल LMN, LMN, किंवा आपण दुसऱ्या प्रकारे याला आपण अँगल म्हणू शकतो अँगल NML, असंही आपण म्हणू शकतो. हे लक्षात ठेवायचं. परंतु होतायपर्यंत अल्फाबेटिकली आपण एकदाच त्याचं नाव लिहिलं तरी चालते. त्यानंतर व्हर्टेक्स ऑफ द अँगल, या फिगरचा व्हर्टेक्स कोणता आहे अँगलचा, या ठिकाणी आपण म्हणू पॉइंट M. पॉइंट M इज द व्हर्टेक्स ऑफ द गिव्हन अँगल. नंतर आर्म्स ऑफ द अँगल, या अँगलचे आर्म्स म्हणजे भुजा किंवा बाजू कोणत्या, तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो साइड ML, साइड ML, आणि दुसरा आहे साइड MN, साइड MN. त्यानंतरची ही तिसरी फिगर दिलेली आहे अँगलची. या तिसऱ्या फिगरमध्ये सुद्धा नेम ऑफ द अँगल, नेम ऑफ द अँगल, अँगल इट्स अ साइन ऑफ द अँगल. लक्षात ठेवा मुलींनो, हे कोणाचं चिन्ह आहे, अँगल BOS, अँगल BOS, आलं लक्षात. त्यानंतर व्हर्टेक्स ऑफ द अँगल, कोणाचा शिरोबिंदू, कोणाचा शिरोबिंदू कोणता आहे मग याचा, हा ज्याच्यावर आपण अँगल दिसतोय तो, म्हणजे या ठिकाणी म्हणू आपण पॉइंट O. पॉइंट O इज द व्हर्टेक्स ऑफ द अँगल BOS, BOX. नंतर आर्म्स ऑफ द अँगल, आर्म्स ऑफ द अँगल म्हणजे काय, कोणांच्या बाजू, कोणांच्या बाजूंची नावं या ठिकाणी काय म्हणू आपण, या ठिकाणी साइड OB and side OS, and side OS. These are the two sides of the given angle BOS, given angle BOS. म्हणजे BOS अँगलच्या या दोन बाजू आहेत, ज्या आपण रेच्या स्वरूपात लिहू शकतो, म्हणू शकतो रे OB and रे OS. लक्षात आलं. तर अशा पद्धतीनं मुलींनो हा जो भाग आहे, हा भाग 5व्या वर्गात आपण बघितला आहे. हा मुद्दामून आपण रिव्हिजनच्या स्वरूपात 6व्या वर्गात पाहिला, कारण आपल्याला आता या अँगलच्या बाबतीतच आतापर्यंत 5व्या वर्गात आपण फक्त या 3 अँगल बद्दल आपल्याला माहिती होती. ऑब्ट्यूस अँगल, राईट अँगल, ॲक्यूट अँगल, हे 3 अँगल माहित होते. परंतु हे 3च अँगलचे प्रकार आहेत का, नाही. आपल्याला 6व्या वर्गात आणखीन त्याचे कोणाचे जे प्रकार आहेत ते शिकायचं आहे. तेव्हा आपण ते प्रकार सुद्धा आता आपण पाहूया. हे तुम्हाला कळलं, सगळ्यांच्या लक्षात आलं. हे पहा मुलींनो, हे सगळं 5व्या वर्गातच झालेलं आहे, त्याच्यामुळं याच्यामध्ये लक्षात न येण्यासारखं असं काही नाही. आता याच्या पुढचे कोणाचे प्रकार कोणते आहे, हाऊ मेनी टाइप्स ऑफ अँगल अँड विच, किती प्रकार आहे आणि कोणते आहेत ते आता आपण पाहूया. तर विद्यार्थिनींनो, आता आपण टाइप्स ऑफ अँगल्स हे पाहणार आहोत. या टाइप्स ऑफ अँगलमध्ये कोणांचे प्रकार
5व्या वर्गात आपण फक्त 3च प्रकारच्या बाबतीत माहिती पाहिली. ॲन ॲक्यूट अँगल, राईट अँगल अँड ऑप्ट्यूस अँगल. या 3 कोणांच्या व्यतिरिक्त सुद्धा कोणांचे प्रकार असे आहेत, हे आपल्याला 6व्या वर्गात बघायचं आहे. आता एक प्रॅक्टिकलच्या स्वरूपात जर बघायचं असेल तर आपण अशा प्रकारच्या 2 स्टिक घ्यायच्या. ही समजा आता या ठिकाणी आता मी एक तुमच्यासमोर कंपॉस घेतलेला आहे. या कंपॉसचे हे 2 म्हणजे असं समजा की ही एक स्टिक आहे आणि ही एक स्टिक आहे खालची. या 2 स्टिकवरून आपण या कोणांचे प्रकार कसे काय होतात ते आता बघूया. सगळ्यात पहिल्यांदा ही खालची स्टिक जी आहे ही जशीच्या तशी स्थिर ठेवायची आणि ही वरची जी स्टिक आहे ही स्टिकला फक्त मुव्हमेंट करायचं. सगळ्यात पहिल्यांदा कोणाचा जो प्रकार आहे तो आहे झिरो अँगल. आता झिरो अँगल म्हणजे काय? द अँगल विच मेजर्स झिरो इज कॉल्ड अ झिरो अँगल. म्हणजे ज्या कोणाचे माप 0 डिग्री आहे त्या कोणाला झिरो अँगल म्हणतात. आता उदाहरणार्थ समजा आता फिगरमध्ये दाखवायचं असेल तर अशा प्रकारे आपण एक सरळ एक स्टिक घेतली. या स्टिकवर पुन्हा ही स्टिक जशीच्या तशी त्याच्यावरच ठेवली. ही स्टिक पण पुन्हा त्याच्यावरच आहे. पहिली स्टिक ही आहे, दुसरी स्टिक ही आहे. स्टिक म्हणजे समजा जी काडी जी आहे ती, तर ही स्टिक जशीच्या तशी आहे म्हणून याला म्हणतो आपण झिरो अँगल. कोणता अँगल? झिरो अँगल. म्हणजे समजा सपोज ही स्टिक जी आहे ही खालची पहिली स्टिक आहे. या स्टिकवर आपण ही स्टिक जर ठेवली तर हा या ठिकाणी जो होतो तो झिरो अँगल होतो. म्हणजे या स्टिकवर ही स्टिक जशीच्या तशी येऊन राहिली म्हणजे हा झाला झिरो अँगल. तर हा टाइप्स ऑफ अँगल मधला पहिला प्रकार आहे झिरो अँगल. द अँगल विच मेजर्स झिरो इज कॉल्ड झिरो अँगल. ज्या कोणाचे माप 0 डिग्री आहे त्या कोणाला झिरो अँगल असे म्हणतात. दुसरा प्रकार आपण 5व्या वर्गात शिकलो आहे ॲक्यूट अँगल. आता ॲक्यूट अँगलच्या बाबतीत सांगायचं म्हणजे ॲन अँगल विच मेजर्स मोर दॅन 0 डिग्री बट लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड ॲन ॲक्यूट अँगल. आता या 2 स्टिकच्या माध्यमातून समजून घेऊ आपण. ही खालची स्टिक आहे. या खालच्या स्टिकला आपण 0 डिग्रीवरून बाहेर काढलं म्हणजे ही या ठिकाणी जे म्हणून राहिलो आपण की मोर दॅन 0 डिग्री, 0 डिग्रीपेक्षा मोठं, बट लेस दॅन 90 डिग्री. 90 डिग्री कुठे आहे? इथे आहे. या पद्धतीने 90 डिग्री. याच्यापेक्षा कमी, याच्यापेक्षा कमी हा ॲन ॲक्यूट अँगल आहे, हा ॲक्यूट अँगल आहे, हा ॲक्यूट अँगल आहे, हा ॲक्यूट अँगल आहे, हा ॲक्यूट अँगल आहे, ॲक्यूट अँगल, ॲक्यूट अँगल, ॲक्यूट अँगल. म्हणजे 0 डिग्रीपेक्षा मोठा आणि 90 डिग्रीपेक्षा छोटा जो कोणता कोणाचं माप असेल त्या कोणाला आपण म्हणतो ॲक्यूट अँगल. काय म्हणतो त्याला आपण? ॲक्यूट अँगल. या ठिकाणी आपण फिगर जर काढली अशी, हा अँगल जर म्हटलं तर हा अँगल झाला ॲक्यूट अँगल. कारण या अँगलचं माप जे आहे हे 0 डिग्रीपेक्षा मोठं आणि 90 डिग्रीपेक्षा छोटं आहे म्हणून याला ॲक्यूट अँगल किंवा मराठीत याला लघुकोन सुद्धा आपण म्हणतो. तर अशा प्रकारे हा टाइप्स ऑफ अँगल मधला दुसरा प्रकार. त्यानंतर आपल्याला टाइप्स ऑफ अँगल मधला तिसरा प्रकार जो आहे राईट अँगल, हाही आपण 5व्या वर्गात शिकलो आहे. तरी विद्यार्थिनींनो बघा, या ठिकाणी या 2 स्टिक आहे. या स्टिक मध्ये आपण ही पहिली स्टिक स्थिर ठेवली, ही आपण येऊन 90 डिग्रीमध्ये बरोबर सरळ केली. जर 90 डिग्रीमध्ये सरळ केली म्हणजेच या ठिकाणी समजा या पद्धतीने केली म्हणजे हा स्टिक आणि ही अशी या ठिकाणी 90 डिग्री दर्शवताना हा सिम्बॉल दाखवला तरी चालेल. आता हा जो अँगल झालेला आहे या अँगलला म्हणतो आपण राईट अँगल. काय म्हणतो आपण याला? राईट अँगल. राईट अँगल काय प्रकार आहे? राईट अँगल ॲन अँगल ऑफ मेजर 90 डिग्री इज कॉल्ड अ राईट अँगल. ज्या कोणाचे माप 90 अंश असते त्या कोणाला आपण राईट अँगल किंवा काटकोन असे म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? काटकोन असे म्हणतो. तर याला म्हणतो आपण राईट अँगल. हा झाला टाइप्स ऑफ अँगल मधला तिसरा प्रकार. आता चौथा प्रकार आपल्याला ऑप्ट्यूस अँगल बघायचा आहे. मुलींनो, ऑप्ट्यूस अँगल हे आपण 5व्या वर्गात शिकलो आहे. पण तरी पण बघा, या ठिकाणी हा 90 डिग्रीचा अँगल झाला होता. आता या 90 डिग्रीपेक्षा मोठा, या 90 डिग्रीपेक्षा मोठा आणि या ठिकाणी 180 होते, 180 पेक्षा लहान, 180 पेक्षा लहान, 180च्या वर आणि 90 डिग्री पर्यंत जो कोणता अँगल असतो त्याला म्हणतो आपण, काय म्हणतो त्याला आपण? ऑप्ट्यूस अँगल. म्हणजे याला म्हणतो आपण विशाल कोन.
म्हणून याची या ठिकाणी अन अँगल विच मेजर्स मोर दॅन 90 डिग्री बट लेस दॅन 180 डिग्री इज कॉल्ड ऑप्टूस अँगल. ऑप्टूस अँगलचं मेजरमेंट हे ग्रेटर दॅन 90 डिग्री अँड लेस दॅन 180 डिग्री असतं. एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे या ठिकाणी आपण समजायची फिगर काढतो म्हटलं तर ही 90 डिग्रीची होती, तर 90 डिग्रीच्या या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं ही फिगर अशी दर्शवू शकतो. ही झाली ऑप्टूस अँगलची फिगर. कोणत्या अँगलची फिगर झाली? ही ऑप्टूस अँगलची फिगर झाली. म्हणजे ऑप्टूस अँगल म्हटल्यानंतर 90 अंशापेक्षा मोठा, 180 अंशापेक्षा लहान, अशा प्रकारे हा ऑप्टूस अँगल म्हणजे विशाल कोन. मुलींनो, टाइप्स ऑफ अँगलमध्ये आपण झिरो अँगल हा पहिला प्रकार पाहिला, ॲक्यूट अँगल हा दुसरा प्रकार पाहिला, राईट अँगल हा तिसरा प्रकार पाहिला, ऑप्टूस अँगल हा चौथा प्रकार पाहिला. हे चारच प्रकार नाही, याच्या व्यतिरिक्त आणखीन प्रकार आहेत. यामध्ये समोरचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत. आता त्या पुढील प्रकार स्ट्रेट अँगल. पाचवा प्रकार आहे स्ट्रेट अँगल. या स्ट्रेट अँगल म्हणजे सरळ रेषेतील कोन, सरळ कोन. an angle of measure 180 degree is called a straight angle. म्हणजे ज्या कोणाचे माप 180 अंश असते त्या कोणाला आपण स्ट्रेट अँगल म्हणतो. आता मगाशी आपण बघितलं होतं या स्टिकच्या माध्यमातून. आता ही स्टिक जी होती या ठिकाणी आपण बघितलं होतं झिरो अँगल. त्यानंतर या ठिकाणी हा ॲक्यूट अँगल, इथपर्यंत ॲक्यूट अँगल. मग हा 90 डिग्रीला आपण राईट अँगल बघितलं. मग ग्रेटर दॅन 90 डिग्री अँड लेस दॅन 180 डिग्रीपर्यंत हा ऑप्टूस अँगल. आणि मग हा 180 डिग्रीला जेव्हा सरळ असतो त्यावेळेला हा अँगल जो आहे हा अँगल होतो स्ट्रेट अँगल. कोणता अँगल? स्ट्रेट अँगल. म्हणजे या फिगरमध्ये ही जी आपली स्टिक आहे पहिली, ही स्टिक जशीच्या तशी आहे. या ठिकाणावरून ही स्टिक पुन्हा स्ट्रेटमध्ये आली. ही स्टिक म्हणजे या ठिकाणावरून आपण हा अँगल असा इथपर्यंत अशा बाणाच्या टोकाने म्हणजे अशा पद्धतीनं आपण हा स्टिक आणली आणि अशा पद्धतीने ही स्ट्रेट झाली. याला म्हणतात स्ट्रेट अँगल. कोणता अँगल म्हणतो आपण याला? स्ट्रेट अँगल. हे बघा मुलींनो, ही स्टिक जशीच्या तशी आहे. ही स्टिक आपण या ठिकाणावरून ही सगळ्यात पहिल्यांदा ही 0 डिग्रीवरून आणली, मग ॲक्यूट अँगल, मग हा राईट अँगल, मग हा ऑप्टूस अँगल आणि हे सरळ जेव्हा येतो 180 मध्ये येतो त्यावेळेला आपण याला स्ट्रेट अँगल म्हणतो. काय म्हणतो आपण याला? स्ट्रेट अँगल. हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे अन अँगल ऑफ मेजर 180 डिग्री इज कॉल्ड अ स्ट्रेट अँगल. ज्या कोणाचं माप 180 अंश असते त्याला स्ट्रेट अँगल असे म्हणतात, सरळ कोन. त्यानंतरचा सहावा प्रकार आहे रिफ्लेक्स अँगल. याला प्रविशाल कोन सुद्धा म्हणतात. रिफ्लेक्स अँगल. या रिफ्लेक्स अँगलच्या बाबतीत बघा, आता इथपर्यंत 180 डिग्री होतं. आता 180 डिग्रीच्या पुढे आपण ज्या वेळेला इकडे जातो त्यावेळेला हे 180 डिग्रीपेक्षा मोठं होतं. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे अन अँगल विच मेजर्स मोर दॅन 180 डिग्री बट लेस दॅन 360 डिग्री इज कॉल्ड अ रिफ्लेक्स अँगल. म्हणजे या ठिकाणी हा जो अँगल आहे या ठिकाणी अशा प्रकारे हा इथून तर इथपर्यंत म्हणजे हा 180 डिग्रीच्या पेक्षा मोठा आहे. 180 डिग्रीपेक्षा मोठा आणि 360 डिग्रीपेक्षा छोटा जो कोण असतो त्याला म्हणतो रिफ्लेक्स अँगल. काय म्हणतो त्याला आपण? रिफ्लेक्स अँगल. प्रविशाल कोन. प्रविशाल कोन. हे लक्षात ठेवायचं. या ठिकाणी हा रिफ्लेक्स अँगल झाला, हा रिफ्लेक्स अँगल झाला, हा रिफ्लेक्स अँगल झाला. हा असा करत करत 360 पेक्षा कमी असला पाहिजे आणि 180 डिग्रीपेक्षा मोठा असला पाहिजे. त्याला म्हणतो आपण रिफ्लेक्स अँगल. हा कोणाचा सहावा प्रकार विद्यार्थिनींनो. आता कोणाचा सातवा प्रकार तो म्हणजे कंप्लीट अँगल म्हणजे पूर्ण कोन. कोणता? पूर्ण कोन. याचा अन अँगल ऑफ मेजर्स 360 डिग्री इज कॉल्ड अ कंप्लीट अँगल. म्हणजे या वेळेला आता हा अँगल असा फिरत फिरत, लक्ष द्या मुलींनो, हा रिफ्लेक्ट झाला, हा रिफ्लेक्ट झाला, हा रिफ्लेक्ट झाला आणि असं करत करत तो पुन्हा असा जर आला तर याला म्हणतात कंप्लीट अँगल. कंप्लीट अँगल म्हणजे कसा दर्शवता येईल पहा. या ठिकाणी
म्हणजे या ठिकाणावरून एक स्टिक आपण जी नेली ती स्टिक फिरून पुन्हा याच्यावर आली तर हा झाला कम्प्लीट अँगल. आता ही फिगर आणि ही फिगर तुम्हाला पहिल्या नंबरची जी आपण फिगर पाहिली होती 0 अँगलची सारखी वाटते, परंतु या ठिकाणी हा अँगल असा फिरून याच्यावर आलेला आहे म्हणून याला 360 डिग्रीचा फिगर आपण म्हणतो किंवा याला म्हणतो आपण कम्प्लीट अँगल. काय म्हणतो याला? कम्प्लीट अँगल. ॲन अँगल ऑफ मेजर 360 डिग्री इज कॉल्ड कम्प्लीट अँगल. ज्या कोणाचे माप 360 अंश किंवा 360 डिग्री असते त्या कोणाला आपण कम्प्लीट अँगल म्हणजे पूर्ण कोण असे म्हणतो. मुलींनो, आपण 6व्या वर्गात टाइप्स ऑफ अँगल बघितलं. 5व्या वर्गात आपण टाइप्स ऑफ अँगल पाहिले, परंतु आपण टाइप्स ऑफ अँगल 3 प्रकारचे पाहिले. एक पहिला होता आपण ॲक्यूट अँगल, दुसरा राईट अँगल आणि तिसरा ऑब्ट्यूस अँगल. परंतु आपण 6व्या वर्गामध्ये जे टाइप्स ऑफ अँगल पाहिले ते 7 टाइप्स ऑफ अँगल पाहिले, 7 टाइप्स ऑफ अँगल. पहिला आपण 0 अँगल, दुसरा पाहिला ॲक्यूट अँगल, तिसरा राईट अँगल, चौथा ऑब्ट्यूस अँगल, 5वा प्रकार पहिला आपण स्ट्रेट अँगल, 6वा प्रकार रिफ्लेक्स अँगल आणि 7वा प्रकार पहिला कम्प्लीट अँगल. तर हे दीज आर द 7 टाइप्स ऑफ अँगल. दीज आर द 7 टाइप्स ऑफ अँगल. मुलींनो, अशा प्रकारे हे कोणाचे प्रकार 7 आहेत. हे 7ही प्रकार तुम्हाला माहीत असले पाहिजे. बरेचदा परीक्षेमध्ये हे तुम्हाला ट्रू ऑर फॉल्ससाठी विचारतात, फिल इन द ब्लँकसाठी विचारतात किंवा या प्रकारांचा उपयोग पुढे चालून आपल्याला जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनसाठी सुद्धा होतात. हे लक्षात ठेवायचं. तेव्हा ही माहिती तुम्हाला पूर्णपणे कोणाची माहीत असली पाहिजे आणि यावर आधारित पुढे तुम्हाला प्रॅक्टिस सेट पण आहे. प्रॅक्टिस सेट 2 ही प्रॅक्टिस सेट सुद्धा तुम्हाला सोडवायची आहे. ओके, कळलं? मग टाइप्स ऑफ अँगल कळले? ठीक आहे. ओके, थँक्स.